चालती एसटी बस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणे नजीक खड्ड्यात जोरात आदळल्यानं प्रवास करणाऱ्या 2 शालेय विद्यार्थ्यांना या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी संतप्त पालकांनी नागोठणे एसटी बस डेपोत धिंगाणा घातलाय. 2 तास उलटून सुद्धा या जखमी विद्यार्थ्यांना कोणतीही मदत न मिळाल्यानं या पालकांनी नागोठणे बस स्थानकाला आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला घेराव घालत या घटनेचा जाब विचारलाय. गंभीर दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या पालकांनी केली आहे. दादा, काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती झालेली आहे? आपण सगळे दवाखान्यात आलात. माझे नाव दत्ताराम दगडू म्हात्रे. मी जेव्हा स्पॉटवर आलो आणि नंतर स्पॉटवर बघितलं एस टी उभी होती फक्त, आणि मी नंतर हॉस्पिटलला आलो. तर मुलं डॉक्टरांकडे आतमध्ये होती. तर डॉक्टर नंतर ते बोलले आम्हाला बाहेर जा. आम्ही बाहेर आलो. पुन्हा बोलते काही सिटी स्कॅन करायची गरज नाही, एक्सरा मारायची गरज नाही. तर मी स्वतः मग त्यांना भेटलो. साहेब बोल असं का तुम्ही बोलता? नंतर मग ते मी जरा बोललो, त्यांना काय राजकारणाचा विषय सांगितला म्हणून त्यांनी ते ताबडतोब मग त्याला रिपोर्ट दिले. काय तुम्ही अलिबागला जा, सिटी स्कॅन करा, आपले सिटी स्कॅन करा आणि एक्सरे मारा. नंतर त्यांनी काय त्यांना मुलांना काय चेक केले नाही. आता एवढी मोठी जखम आहे, तुम्ही स्वतः बघितलेली आहे. तर त्यांनी काय ते ड्रेसिंग वगैरे काय केलीच नाही. फक्त ते बोलले तुम्ही जाओ. आम्ही तिथून निघालो. नंतर ते एस टी डेपो मास्तर आले आणि ते आम्हाला बोलतात काय कुठे तुम्ही ताबडतोब ॲक्शन घ्यायला नको काय? नाही बोलते अधिकाऱ्याला आम्ही करू. नंतर मग ते आम्हाला त्यांनी एक आयडिया म्हणून केली आणि तिथे डेपोमध्ये नेले. नंतर त्यांनी पोलीस मागवले. मग पोलीस लोक आली आणि तिथून ते बोलतात काय तुम्ही चला सिव्हिल हॉस्पिटलला, तुम्हाला औषध उपचार वगैरे तिथे. माझे नाव आर्यन. तुझं नाव काय आणि काय झालेलं, काय परिस्थिती नेमकी झालेली? माझे नाव आर्यन नारायण मोकल आहे. मी पनवेलवरून आमटेमवरून बसलो. पनवेल बस होती, रोहायला जाणार होती. तेव्हा गाडी फुल स्पीडने होती आणि कामत हॉटेल आहे ना, ते खड्डा होता. गाडी फुल स्पीडने होती, तर गाडी जाऊन त्या खड्ड्यात जोरात उडाली. आणि माझ्या डोक्यात म्हणजे लगेच हे असतं ना स्टोरी ठेवायला, त्याला डोका जोरात आपटला. माझ्या डोक्याला सांध्या यायला लागल्या आणि परत डोळ्यावर काळोख यायला लागला. साईडला माझी माणसं बसलेली, त्याही पण माझ्या डोक्याला हॅप फिरवला, तरी पण माझ्या डोळ्याला शंका गेलाच नाही. डोळ्याला काळोख येत होता. तेव्हा मी पुढच्या सीटवर जाऊन बसलो, तरी पण माझ्या डोळ्यावर काळोख येत होता. मग गाडी डेपोत येऊन थांबली. मग डेपो ते माणूस अधिकारी सांगितला की सरकारी दवाखान्यात करत नाही. सरकारी दवाखान्यात गेलो तर त्याने सांगितलं, त्या एक इंजेक्शन मारला आणि म्हणाले की तुम्हाला जर सिटी स्कॅन करायचं असेल सिटी स्कॅन करा. मग त्याही रिपोर्ट सगळ्या लिहून दिल्या. मग परत डेपोत गाडी घेऊन गेलो, तेव्हा ते म्हणाले की सिटी स्कॅन करून 1-1.5 तास अजून घालवला, तरी अजून काही म्हणजे काय अजून तरी ह्यात नाही घेतलेलं आहे. तर तरी माझ्या अजून चक्कर आणि डोका थोडा दुखते, डोकं पण दुखत आहे. ते पण ते अजून काही ॲक्शन घेत नाही. अरे आता काय त्रास होते का तुला? काय वाटतंय? हां, चक्कर सारखं होते. ठीक आहे.